माझं नाव आरती राजेभाऊ महाल्ले। मी BA सेकंड इयरमध्ये शिकत आहे। आमच्या कॉलेज म्हणजे महिला महाविद्यालयामध्ये आम्ही एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबवला आहे। म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण घरी असलेल्या भावाला राखी बांधतो, पण तो तर आपले रक्षण करतेच, पण जो बॉर्डरवर आहे सैनिक आपल्यासाठी खूप म्हणजे त्याच्या घरचे बहिणी आहेत त्यांना सोडून तो इतर जे आपल्या भारतामध्ये सर्व बहिणीसाठी रक्षा करतो। म्हणून आज आमच्या कॉलेजमधून आम्ही त्यांना स्वतः तिथे जाऊन राखी तर नाही बांधू शकत, पण जे कॉलेजमध्ये आमच्या सरांनी जो कार्यक्रम राबवलेला आहे त्यामार्फत आम्ही त्यांना राखी देऊ शकतो। बस, थँक्यू, धन्यवाद। माझे नाव निशा गवई, मी BA फर्स्ट इयरला शिकत आहे। आज आमच्या कॉलेजमध्ये एक राखी सैनिकांसाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे। मार्गदर्शन आमच्या मॅडम सौ बोदडे यांनी मला मार्गदर्शन केले। आम्ही आमच्या भाऊ म्हणजे सैनिकांसाठी एक राखी पाठवत आहोत आणि माझ्यातर्फे माझ्या सैनिक भावासाठी मी राखीसोबत एक छोटंसं लेटर पाठवत आहे, ते तुम्ही कृपया वाचून घ्यावे। त्याचं माझे मनोगत व्यक्त केले आहे मी। माझी तशी लहानपणापासून इच्छा होती आर्मीवाल्यांना भेटायला, पण असं काही होतच नव्हतं की आर्मीला भेटू शकणं, कारण खूप दूर राहत होते। पण आज माझ्या डोळ्यासमोर सरांना बघितलं, म्हणून मला असं आपण सेलिब्रिटीला बघतो तसं मला वाटत आहे आणि मला खूप आदर वाटत आहे की आमच्या कॉलेजमध्ये मी फर्स्ट टाइम कोण्या आर्मी सरांना बघत आहे आणि माझी खूप इच्छा आहे की मी मोठे होऊन आर्मीज बनावे, त्यासाठी मी खूप प्रयत्न पण करते। धन्यवाद। माझं नाव मयुरी संतोष माळे, मी महिला महाविद्यालय खामगाव या कॉलेजमध्ये शिकते। आमच्या कॉलेजमध्ये आज एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला। यामध्ये आम्ही सैनिकांसाठी एक राखी पाठवली आहे आणि ते त्यांनी बांधावी असे माझे म्हणणे आहे। मला पण माझा भाऊ आहे, पण तो पुण्याला राहतो। 2 वर्ष झाले मी त्याला राखी नाही बांधली। मला एकदम अतिशय आनंद होत आहे आज, कारण खामगाव येथे मोहता महिला महाविद्यालयातर्फे यांनी मला इथं एक राखी सैनिकांसाठी आमंत्रित केलं। मी त्यांचा फार फार आभारी आहे आणि याच्या पुढे माझ्या लायक काही सेवा असल्यास मी करायला तयार आहे। आणि मुलींचा उत्साह पाहून, त्यांचं नॉलेज पाहून, देशाबद्दल प्रेम पाहून मी एकदम भारावून गेलो। मला फार आनंद झालेला आहे। सैनिकांसाठी राखी जी आहे, एक राखी सैनिकांसाठी, तसा तर हा उपक्रम असा आहे की हा दरवर्षी राबवला गेला पाहिजे आणि कमीत कमी ज्या तारखेला रक्षाबंधन असते त्याच्या 6 दिवस, कमीत कमी 6 दिवस तरी इथून ह्या राख्या डिस्चार्ज झाल्या पाहिजे।